सर्व इयत्ता 7वीमध्ये सर्व आलेल्या विद्यार्थ्यांचं त्या शैक्षणिक वर्ष त्यांना सुख आणि समृद्धीचं आरोग्य संपन्न जावं ही शुभेच्छा देतोय। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी कोरोना व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी शासनाने जी ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरू केली होती तीच पद्धत याही वर्षी आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। या वर्षीसाठी इयत्ता 7वी इंग्रजी या विषयाचा पहिला व्हिडिओ आपण आज तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत। त्या व्हिडिओचं सर्वांनी बारकाईने निरीक्षण करायचं आहे। जर काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा तुम्ही कॉल करून मला विचारू शकता। त्याच्यातून काही भाग काही तांत्रिक कारणामुळं जर तुम्हाला तो नीट समजला नसेल तर तो परत आपण तुम्हाला नवीन व्हिडिओ तयार करून टाकण्याचा प्रयत्न करू। आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वीमधील नवीन इंग्रजीच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत। या गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी इंग्रजीमध्ये 4 युनिट दिलेले आहेत तुम्हाला। त्या 4 युनिटमध्ये 5 ॲक्टिव्हिटी आहेत। युनिट 1, युनिट 2, युनिट 3 आणि युनिट 4 असे घटक तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या 4 घटकांचा प्रथम सत्रासाठी 2 घटक म्हणजे 2 युनिट आणि द्वितीय सत्रासाठी 2 युनिट अशा एकूण 10 ॲक्टिव्हिटी पहिल्या युनिटमध्ये 6 आणि दुसऱ्या युनिटमध्ये 6 अशा एकूण 12 ॲक्टिव्हिटींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्याच पद्धतीनं सेकंड सेमिस्टरमध्ये म्हणजे द्वितीय सत्रामध्ये आपल्याला 2 युनिटच्या माध्यमातून 6 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। आज आपण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी फर्स्ट म्हणजे युनिट 1.1 याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच एक कविता दिलेली आहे। त्या कवितेचा सारांश मराठीमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय अगोदर। जगाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून कवीनं जगामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती वेगळा नसून तो एक आहे। जग कितीही मोठं असलं तरी ते लहान आहे, संकोचित आहे असा सांगण्याचा प्रयत्न या कवीनं केलेला आहे। मराठीमधील आद्य संत किंवा आद्य कवी ज्याला आपण मानतो, ज्यांनी अभंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये एकी निर्माण करण्याचा किंवा एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी कोणत्याही जातीचा असेल किंवा कोणत्याही धर्माचा व्यक्ती असेल तर तो केवळ माणूस म्हणून त्याच्याकडं पाहिलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश देणारे माऊली ज्ञानेश्वर यांनी त्यांच्या एका ओळीमध्ये म्हटलेलं आहे, हे विश्वची माझे घर, म्हणजे हे अख्खं जग हे माझं घर आहे। आता घर म्हटलं की घरामध्ये असणारी जी व्यक्ती आहेत त्या व्यक्ती आपले कोणीतरी नातेवाईक असतात। म्हणजे आजूबाजूला राहणाऱ्या जगामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये राहणारा व्यक्ती हा माझा कोणीतरी नातेवाईक आहे, ही भूमिका प्रत्येकानं बाळगली पाहिजे असा उद्देश त्यांचा होता। त्याच धर्तीवरती आधारित किंवा त्याच्या अनुषंगानंच तसाच आशय असलेली ही पहिली कविता आहे। कवितेचं नाव आहे इट्स स्मॉल अ वर्ल्ड। इट्स स्मॉल ए वर्ल्ड, WORLD। वर्ल्ड म्हणजे जग किंवा विश्व। वर्ल्ड म्हणजे काय? जग किंवा विश्व। दिलेले शब्द आहेत त्या शब्दांचा
स्पेलिंग सांगितल्यानंतर वही आणि पेन घेऊन त्याचा काय करायचं आहे, तुम्ही अर्थ लिहून घ्यायचा आहे. विश्व किंवा जग. इट्स अ स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. स्मॉल म्हणजे काय, लहान. हे जग काय आहे तर लहान आहे. अशा प्रकारचा कवितेचं शीर्षक आहे. कवितेचे कवी दोन आहेत या ठिकाणी. पहिले म्हणजे रिचर्ड यंग शर्मन आणि रॉबर्ट बी शर्मन. या दोघांच्यातून ही कविता या ठिकाणी आपल्या समोर अभ्यासासाठी मांडलेली आहे. सुरुवातीला मी कविता वाचतोय आणि त्याच्यानंतर आपण त्याचं पॅरेग्राफनुसार किंवा त्या स्टांजानुसार, कडव्यानुसार त्याचं अभ्यास करणार आहोत किंवा त्याच्यावरती विवेचन करणार आहोत. कविता काळजीपूर्वक ऐका. फर्स्ट लाईन आहे, फर्स्ट स्टांजा. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ड ऑफ टीयर्स. इट्स अ वर्ड ऑफ होप्स and a word of fears. There is so much that we share. That is a time we are away. It's a small word after all. Second stanza बघा. It's a small word after all. It's a small word after all. It's small word after all. It's small word. Small word. त्याच्यानंतर पुढचा स्टांजा आहे बघा. अतिशय महत्वाचा आहे. अतिशय महत्वाचा का आहे तर याच्यामधून एक विचार कवीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. देर इज अ जस्ट वन मून. मून. देर इज अ जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड अ स्माइल अँड अ स्माइल मीन्स अँड अ स्माइल मीन्स friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's small word after all. 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 It's a small word. अशा पद्धतीची कविता आहे. त्याच्यामध्ये वाक्याचं रिपिटेशन केलेलं आहे किंवा शब्दांचं रिपिटेशन केलं आहे. रिपिटेशन हा कवितेमधला अलंकार आहे. म्हणजे शब्दांची पुनरावृत्ती करणं, त्याला रिपिटेशन. इंग्रजीमध्ये अलंकारा म्हणजे कवितेच्या भाषेत किंवा कविता लिहित असताना अलंकाराचं काटेकोरपणे पालन केलं जातं. मग वेगवेगळ्या स्वरूपाचे अलंकार, यमक असेल, त्याच्यानंतर रिपिटेशन आहे. आता आपण याच्यामध्ये रिपिटेशन या अलंकाराचा जे अलंकार या ठिकाणी आलेला आहे याच्यामध्ये यमक हा एक अलंकार आहे. यमक जुळणारे शब्द म्हणजे ज्याचा उच्चार स्पेलिंग वेगळे असेल परंतु उच्चार हा सेम असेल तर त्याला काय म्हणायचं, यमक. त्याला रायमिंग वर्ड्स अशा प्रकारचा अलंकार आहे तो. बघा आपण कविता या ठिकाणी पाहतोय. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर. लाफ्टर म्हणजे हास्य. लाफ्टर म्हणजे काय, हास्य, हसणे. हे जग कसं आहे, हास्र जग आहे. जग कसं आहे, हास्र आहे किंवा आनंदी असतं. आता वैशिष्ट्य सांगितले त्यामध्ये कवीनं. जगाची वैशिष्ट्य काय काय पाहायला मिळतं आपल्याला. आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असताना किंवा निरीक्षण करत असताना आपल्या आजूबाजूचं तर काय पाहायला मिळतं सांगितलंय कवीनं. पहिली ओळ आहे, इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर. लाफ्टर म्हणजे हसणं. हास्र जग आहे. जगामध्ये आपल्याला हासरी माणसं दिसतात असं कवीचं म्हणणं आहे. ए वर्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू. टीयर्स म्हणजे काय, अश्रू. अश्रू म्हणजे काय, अश्रू दोन प्रकारचे असतात. एक दुःख झाल्यानंतर माणसाला येतात त्याला दुःख अश्रू असं म्हणतात, आणि आनंद झाल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यातून अश्रू येतात त्याला आपण आनंद अश्रू असं म्हणतो.
आनंद अश्रू आणि दुःख अश्रू. या जगामध्ये दुसरी काय महत्वाची गोष्ट आहे तर टीयर्स आहेत, म्हणजे अश्रू आहे. आता अश्रू 2 प्रकारचे असतात म्हणून सांगितलंय. मग त्या 2 प्रकारच्या अश्रूंचा अनुभव आपल्याला या जगामध्ये येत असतो. अँड वर्ड्स ऑफ फिअर्स. फिअर्स म्हणजे भीती. मग भीती, जगामध्ये भीतीनं वावरणारी लोक आपल्याला समोर येतात किंवा दिसतात. म्हणजे जगामध्ये आणखीन काय आहे? फिअर्स आहे, भीती आहे. देअर इज अ सो मच दॅट वी शेअर. शेअर करणे. शेअर करणे म्हणजे काय करणे? वाटून टाकणे, वाटणे. आपण काय काय शेअर करतो? किंवा आपण म्हणतो एखाद्याचं दुःख वाटून घेणे, एखाद्याच्या आनंदात, म्हणजे एखाद्याच्या आनंदात सहभागी होणे, एखाद्याच्या दुःखात सहभागी होणे. किंवा एखाद्याला दुःख झालं असेल तर तो दुसऱ्या व्यक्तीला शेअर करतो, म्हणजे वाटतो. म्हणजे भीती वाटली की आपण कोणाचा तरी आधार घेतो. दुःख झालं की आपण कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करतो जवळच्या व्यक्तीला. आनंद झाला तरी पण आपण सांगतो, उड्या मारून सांगतो, नाचून सांगतो, हसून सांगतो. दुःख झाल्यानंतर थोडंसं मोठ्यानं ओरडून सांगतो, रडत सांगतो. भीती वाटली तर ती भीती कशाची भीती आहे, का भीती वाटते ते सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जगामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो, अशा प्रकारचं कवीचं म्हणणं आहे. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. अवेअर म्हणजे जाणीव होणे. दुःखाची जाणीव होते, सुखाची जाणीव होते, भीतीची जाणीव होते. या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला होते, त्यावेळेस आपण ते काय करत असतो? शेअर करत असतो किंवा सांगत असतो. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. म्हणून कवीचं एक वाक्य नेहमी आहे, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. हे सगळं जरी असलं, या जगामध्ये आनंद भरलेला आहे, भीती आहे, त्याच्यानंतर दुःख आहे, हे सगळं असताना तरी पण कवी काय म्हणतोय? तरी पण जग लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ड. इट्स अ वर्ड ऑफ होप्स. होप्स म्हणजे काय? आशा. होप्स म्हणजे काय? आशा वाटणे किंवा त्याला आपण अपेक्षा, आशा किंवा अपेक्षा. या जगामध्ये कोणकोणत्या गोष्टी कवीला पाहायला मिळालेल्या आहेत बघा. लाफ्टर, टीयर्स अश्रू, होप्स आशा, फिअर्स भीती. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा हे जग काय आहे? लहान आहे, असं कवीचं म्हणणं आहे. त्याच्या पुढचा स्टांजा काय बघा. रिपिटेशन आहे, सेंटेन्स रिपिटेशन म्हणजे वाक्य पुन्हा तीच वाक्य आलेली. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड. 4 लाईन आहेत, त्याचं रिपिटेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा स्टांजा महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? जगामध्ये कवीनं वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, अनेक प्रकारची माणसं पाहिली, त्यांची दुःख वेगळी आहेत. प्रत्येक व्यक्तीचं दुःख वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तीला होणारा आनंद वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीच्या आशा अपेक्षा वेगळ्या असतात, प्रत्येक व्यक्तीचं राहणीमान वेगळं असतं. प्रत्येक व्यक्तीनं एक आपला धर्म, जात, पंथ यानुसार जगण्यास सुरुवात केलेली असते. तर हे सगळं जरी असलं तरी सुद्धा कवीला याच्यामधून काय सांगायचं आहे? या जगामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे, त्याचे स्वभाव गुणदोष वेगवेगळे आहेत. परंतु जगामध्ये एक गोष्ट अशी आहे, कोणत्या गोष्टी अशा एक आहेत की त्या सगळ्यांना सारख्या प्रमाणात मिळतात? त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्या खालच्या स्टांजामध्ये कवीनं सांगितलेलं आहे.
देअर इज अ जस्ट वन मून. जगामध्ये मून म्हणजे चंद्र. या जगामध्ये चंद्र वेगवेगळे आहेत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. चंद्र एकच आहे. त्याचा प्रकाश सगळ्यांना सारखा मिळतो. त्याच्यापासून मिळणारी शीतलता सगळ्यांना सारखी मिळते. मग हे वेगवेगळं का आहे? जगामध्ये दुःख प्रत्येक व्यक्तीचं दुःख वेगळं आहे, त्याचा आनंद वेगळा आहे. हे असं का? असा प्रश्न कवीला या ठिकाणी पडतोय. सगळ्या गोष्टी एक आहेत. सगळ्या गोष्टी एक आहेत. हवेमध्ये असेल किंवा पाणी असेल, म्हणजे निसर्गातनं मिळाल्या सगळ्या गोष्टी एक आहेत. तर आपल्यामध्ये दुजाभाव का असावा, असं कवीचं म्हणणं या ठिकाणी. कवी काय म्हणतोय बघा, इट्स अ देअर इज अ जस्ट वन मून. जस्ट वन मून, चंद्र एकच आहे. अँड वन गोल्डन सन, सूर्य पण एकच आहे. मग असं का वेगवेगळं आहे? अँड अ स्माइल मीन्स हास्य. अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. बघा कवी काय म्हणतोय, मित्र किंवा मित्रत्वाची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे. का ठेवली पाहिजे? तर सूर्य आणि चंद्र जगामध्ये एकच आहे. तर प्रत्येकाशी हसतमुखानं वागलं पाहिजे, किंवा एकमेकांचं दुःख असेल आनंद असेल तो शेअर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकाला आधार दिला पाहिजे. मग त्या ठिकाणी जात धर्म पंथ ह्या सगळ्या गोष्टी विसरून आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आनंद एकमेकाशी सहकार्यानं वागलं पाहिजे. दो द माउंटन्स डिवाइड. डिवाइड म्हणजे वेगळं करणे. हे सगळं आहे. फ्रेंडशिप जरी असली तरी ती वेगळं करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत असतं. मग आपल्या मनामधील वेगवेगळ्या स्वरूपाच्या भावना असतील, किंवा एकमेकाविषयी दोष असेल. द्वेष का असावा, द्वेष करू नये, असं या कवीचं म्हणणं आहे. अँड द ओशियन्स आर वाईड. समुद्र कसा आहे? विस्तृत आहे. ओशियन्स म्हणजे समुद्र, सागर. सागर विस्तृत आहे. वाईड म्हणजे मोठ्या प्रमाणात, वाईड विस्तृत. सागर कसा आहे? विस्तृत आहे किंवा रुंद आहे. त्याची रुंदी जास्त आहे सागराची. सागर वाईड म्हणजे रुंद असणे, आणि ओशियन्स म्हणजे सागर किंवा समुद्र. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. या सगळ्या गोष्टी जरी असल्या, समुद्र आहे, चंद्र एक आहे, सूर्य एक आहे, हे सगळं आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे जग किती जरी मोठं असलं, किंवा पर्वतांनी त्याचं डिवाइड केलं असेल, वेगवेगळं केलं असेल, तरी पण जग आपलं काय आहे? लहान आहे. ते जग लहान कधी वाटेल आपल्याला? तर आपण एकमेकाशी बंधुभाव प्रेमानं जर वागलो तरच आपल्याला हे जग, किंवा हे जग माझं घर आहे. घर किती असतं? लहान असतं. हे जग मोठं आपल्याला असेल, परंतु ते लहान कधी वाटतं? तर आपण एकमेकाशी प्रेमानं वागलो तर आपल्याला हे जग लहान वाटेल. हे सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी कवी म्हणतोय की हे जग काय आहे? छोटं आहे. It's small world after all, it's small world after all, it's small world after all, it's small world. अशा पद्धतीची कविता या ठिकाणी आहे. त्याच्या खाली काही स्मॉल वर्ड याचा अर्थ तुम्हाला थोडक्यामध्ये दिलेला आहे बघा. समटाइम्स यू मीट द सेम पीपल in an unexpected place or find out that they are connected to people. You know, the words, its small word, are used to show your surprise on such an oceans. In this poem, the words are used to tell us
दॅट ऑल ह्युमन बिईंग्ज आर अलाइक. याच्यातून कवीनं काय सांगितलेलं आहे? संपूर्ण मानवजात ही एकच आहे. जग किती कुठल्याही प्रदेशामध्ये व्यक्ती राहत असेल तरी त्याला लागणारं अन्न, त्याच्या लागणाऱ्या वस्त्र, निवारा, ह्या सगळ्या, त्याला होणारं दुःख असेल, त्याला होणारा आनंद असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकाच प्रकारच्या आहेत. म्हणजे हे जग काय आहे, किंवा जगामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा एकच आहे, किंवा तो एकोप्यानंच राहायला पाहिजे, एकमेकावरती सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. अशा प्रकारचा कवितेचा या ठिकाणी सारांश होता. तर काही प्रश्न असतील किंवा काही अडचण असेल, शब्दांचे अर्थ समजले नसतील तर व्हॉट्सअपवरती तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यानंतर पुढच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही काय करायची आहे, घरी थोडासा त्याचा अभ्यास करायचा आहे. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो ॲक्टिव्हिटी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.